दर ते वाढतायत. त्याचप्रमाणे पेट्रोल डिझेलची प्रत्येक दिवशी दरवाढ होत आहे. आणि या सर्व परिस्थितीवर आपण आज या ठिकाणी मेळावा आयोजित केला, एक मोर्चा इथं आयोजित केला. राज्यामध्ये अनेक भागामध्ये अशा प्रकारचे मोर्चे सर्वसामान्य लोकांच्या मधून उत्सुकपणे पुरवत आहेत. लोकशाहीमध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आणि आपले प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. या मोर्चाच्या निमित्तानं हा मोर्चा इथं आयोजित केलेला आहे. आमची या निमित्तानं विनंती आहे की शासनानं वेळी दखल घ्यावी, सर्वसामान्य लोकांचं जीवन सुसह्य करावं. आज आपण बघतोय की देशाचं संरक्षण करण्यासाठी सैन्य दलाने त्या ठिकाणी 12 तासामध्ये उपसायला आवश्यक होतं, तर 6 तास केले. अशा प्रकारचं निवेदन आम्ही या ठिकाणी देणार आहोत. आता यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्रीकांत शिंदे साहेब बोलतील. त्यांचं बोलणं झालं तर निवेदन आपण जिल्हाधिकारी महोदयांना त्या ठिकाणी देऊ. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या परिभ्रमीमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या विचाराच्या भूमीमध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील आणि पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि तुमच्या सर्वांच्या साथीने हा मोर्चा आपण या ठिकाणी आणलेला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. या देशाला आणि या राज्याला, या जिल्ह्याला या ठिकाणी सर्वसामान्य जनता होरपळून निघते आहे, पण सरकारची पर्वा नाही. आपण आपल्या मस्तीमध्ये ते आहे. सत्ता बाजार सुरू आहे. नगरसेवक खरेदीचा, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य खरेदीचा, पैशातून सत्ता घ्यायची आणि बहुमतावर सरकारला असं दाखवायचं. आज सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने हा एक इशारा मोर्चा दिलेला आहे. हा मोर्चा सर्वसामान्य जनतेचा आक्रोशाचा आहे. मी सातारा जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेला मी सांगणार आहे, नेते गेले पण जनतेचे प्रश्न आहेत तिथेच आहेत. सत्तेमध्ये सर्व सहभागी झाले पण जनता त्रस्त झालेली आहे. आवाज कोण उठवत असेल तर फक्त राष्ट्रवादी शरद पवार पक्ष उठवतोय आणि या जनतेच्या हितासाठी हा पक्ष अहोरात्र या ठिकाणी कष्ट करेल. जोपर्यंत परदेशामधला माल घेतला जात नाही, येणारा काळ 1 वर्ष फार संकटाचा आहे. महागाई वाढत चाललेली आहे. रुपयाचा डॉलरचा भाव कमी आहे. मी सांगतो क्रांती होणारच आणि केंद्रातलं राज्यातलं सरकार जनताच घालवणार. युवकांचा आवाज निघाला. एक काँग्रेस पार्टी जन्माला आली. मी आज बघितलं टीव्हीवर, त्या नक्षलवादीच्या बाबतीमध्ये एक बिल आणलं होतं. त्या कमिटीमध्ये मी होतो. आम्ही त्याला विरोध केला होता. आम्हाला भीती होती की लोकांसाठी हा कायदा लागू केला जाईल. त्याची प्रचिती आलेली आहे. सर्वसामान्य तरुणांनी आवाज उठवला आणि तो आवाज उठवल्यानंतर त्याला आता नक्षलवादी शहरी दहशतवाद जर कोण बनवणार असेल तर आता सर्व सातारच्या जनतेला सांगणार आहे, हीच वेळ आहे केंद्र आणि राज्य सरकार उलटून टाकायची. आणि त्याची सुरुवात या चव्हाण साहेबांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या भूमीतून करण्याचा अलगार आजपासून आपण करतोय. ही लढाई आहे. महागाई, बेरोजगारी, पेपर फुटी, डिझेल पेट्रोल भाववाढ, अनेक प्रश्नांनी या त्रस्त जनतेचा आवाज आम्ही उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आता हे आंदोलन सुरू झालेलं आहे. हे आंदोलन छेडण्याचा प्रयत्न होईल. तरी सुद्धा मी सांगतो कार्यकर्त्यांना, आता उभं राहा, लढाईला उभं राहा आणि कोणत्याही परिस्थितीत हे सरकार घालवायचंच अशा पद्धतीने काम करा. कारण या सरकारला तुमची गरज नाही. दिल्लीला जातायत, कुठली जागा कोणी घ्यायची याची वाटप करतायत. मी सांगतो ज्यावेळेला आवाज दिला जाईल, तालुक्यात जिल्ह्यात गाड्या आटून असा दासुडा तर ओढायचा आहे. धन्यवाद. शशिकांत शिंदे साहेब आगे बढ़ो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा
पक्षामध्ये एक विश्वास निर्माण व्हावा अशा प्रकारची कायदा सुव्यवस्था निर्माण व्हावी आणि